सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या दिवसापासून जो उमेदवारीचा फॉर्म भरला, अर्ज भरला, त्या दिवसापासून कार्यकर्ते मनापासून झटून पडले होते। मग ते राष्ट्रवादी असतील, उभाटा असेल व मित्रपक्ष असेल, कार्यकर्त्यांचा जो जोर असतो आणि कार्यकर्त्याची ताकद असते ती प्रत्येक गावा खेड्या वस्तीमध्ये असते। कार्यकर्ता जेव्हा तळागाळामध्ये जाऊन जो मतदारांना समजून सांगत होता आपला उमेदवार कसा आहे, आपला उमेदवार जिंकून आल्यानंतर काय करेल, हे जेव्हा कार्यकर्ता आपल्या मतदारांना पटवून देत असताना मला प्रकर्षाने जाणवत होतं की कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती। मी सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांचे आभार मानेल की या दोन नेत्यांनी ताकदीने माझ्या पाठीशी राहिले, खंबीरपणे साथ दिली। मधुभाऊ असतील, छोटूदादा असेल, आप्पा गायकवाड असतील, विनयमामा असेल, स्वप्नील पालकर असेल आणि असे असंख्य कार्यकर्ते होते की त्यांनी सर्व आपलं कामधंदा बंद करून 13 ते 14 दिवस माझ्या प्रचारामध्ये झोकून दिलं होतं। तरी प्रत्येकाने आपला बूथ सांभाळायचं काम प्रयत्न प्रामाणिकपणे करत होते। त्यांची साथ एवढी मोलाची होती की प्रत्येक बूथला जो निकाल लागला त्यामध्ये जाणवत होतं की त्यांच्या जे काम होतं ते जे लोकांमध्ये करत असलेले काम होतं ते प्रकर्षाने मताच्या रूपाने पेटीमध्ये येत होतं। आम्ही निवडणूक लढत होतो, आम्ही कुणाविरुद्ध लढत होतो याच्यावर कधी बघितलंच नाही, कारण आम्ही लोकांमध्ये होतो, सतत लोकांमध्ये आमचा सहवास होता। त्यामुळे आम्हाला निवडणूक सोपी वाटत होती, जड कधी वाटलीच नाही। आमच्या समोर कोण लढतंय, आमच्या विरुद्ध कोण आहे हे कधी आम्ही बघितलंच नाही, कारण जो लोकांमध्ये असतो, जो सतत लोकांमध्ये जातो त्याला निवडणूक ही मोठी नसते। निवडणूक कशासाठी लढतो? लोकांची सेवा करण्यासाठी। लोकप्रतिनिधी झाल्यानंतर लोकांची सेवा करण्यासाठी आपण निवडणूक लढतो। परंतु आम्ही निवडणुकीमध्ये मागचा पराभव झाला असताना सुद्धा लोकांची आमच्या पद्धतीने जी सेवा करता येईल ती सेवा आम्ही करत होतो। त्या सेवेचं फल लोकांनी आम्हाला मताच्या रूपाने एवढ्या मोठ्या प्रमाणात दिले की त्यांचं ऋण मी कधीच विसरणार नाही। मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल की जे पंचायत समितीवरती एक हाती सत्ता आमची आलेली, जिल्हा परिषद मध्ये आता एक 10-12 दिवसात चित्र क्लिअर होईल। पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या नागरिकांच्या सुसुविधा करण्यासाठी ज्या योजना असतात त्या योजना राबवण्याचं काम प्रामुख्याने चित्रा ठाकरे यांच्या माध्यमातून किंवा आमचे जे निवडून आलेले जेवढे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून या तालुक्यात होईल। त्याचप्रमाणे माझ्या पंचायत समितीच्या गणामध्ये चित्रा ठाकरेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। लोकांना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी आम्ही समजून घेऊ आणि त्या सोडवण्याचं काम प्रामाणिकपणे आम्ही करू। जो लोकांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये जो कौल दिला, जे भरभरून मतदान दिलं, त्या मतदारांचे मी आभार जितके मानू तेवढे कमी आहेत। परंतु त्यांच्या या मतदान रूपी आशीर्वाद मध्ये आम्ही सदैव ऋणी राहू। ते ज्या वेळी आम्हाला आवाज देतील त्या वेळी आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करू, प्रामाणिक प्रयत्न करू। मतदारांना एवढेच सांगेल की आपण दिलेला कौल हा शीर्षस्थानी मानून आपला कायमस्वरूपी ऋणी राहील।